येणाऱ्या विधानसभेत मनसेच्या नेत्यांना काही करून सत्तेत बसवायचा चंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बांधलाय। त्यासाठीच 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा त्यांनी आज केली आहे। ते मुंबईमध्ये झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यात बोलत होते। राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे, मात्र पुणे जिल्ह्यात पावसामुळे हाहाकार माजलाय। अनेक रहिवासी भागात पाणी साचलंय, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम सुरू आहे, तर शाळा महाविद्यालयांसह सर्व कंपन्यांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यातच पालकमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील आपत्ती नियंत्रण कक्षातून परिस्थितीचा आढावा घेतलाय। याशिवाय प्रशासन सक्रिय असल्याचं त्यांनी आश्वासन दिलंय। राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सध्या पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग चालू आहे। दरम्यान आजही पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचे संकेत आहेत। मुसळधार पावसामुळे आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर दुसरीकडे पुण्यातील परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जिल्हा प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले आहेत। मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री पद दिल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधलाय। भाजपच्या नेत्यांनी अब्दुल सत्तारांवर सिल्लोडचा पाकिस्तान केल्याची टीका केली होती, पण त्यानंतरही त्यांच्या नाकावर टिचून सत्तार यांच्याकडे संभाजीनगरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे, असे दानवे यांनी म्हटलंय। अनिल देशमुख हे 2 वर्षांपूर्वी गृहमंत्री होते, मग त्यावेळेस त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर FIR दाखल का केला नाही, असा खडा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय। तसेच गृहमंत्र्यांवर दबाव आणण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही, कोणी गृहमंत्र्यावर इतक्या सहज दबाव आणू शकेल का, असेही ते म्हणाले। एका वृत्तसंस्थेशी ते बोलत होते।